भेट भाग 2. उतरतेस का? पोचलो आपण. अरे हो, कळलंच नाही. पुन्हा त्याच्या खांद्याचा आधार घेत ती पटकन उतरली. बाईक पार्क करून हेल्मेट नीट ठेवून ती सवयीने कपाळावर हात फिरवत आला. केस होते तेव्हा अशीच जुल्फ मागे करायला हेल्मेट काढलं की ते आठवून तिला हसायला आलं. आता डोक्यावर पूर्ण चमटा गोटा होता. हसा हँडसम. मॅडम, वय झालं माझं आता. तू अजूनही तशीच दिसतेस, पण थोडीशी लठ्ठ झालीयस. पण बाकी काहीच फरक नाही. बस काय 50शी आली आता. किती खेचशील? बरं चल, तिकडे एका बेंच मोकळा दिसतोय. कुणी यायच्या आधी जाऊन बसूया. थोड्याशा आडोशाला असलेल्या बेंचवर एकमेकांमध्ये पुरेसं अंतर ठेवून दोघं स्थिरावले. समोरच्या तलावातलं पाणी सूर्यकिरणांनी चमकत होतं. लाटांवर आकाशातली रंगपंचमी उतरली होती आणि मंद वाऱ्याने तिच्या बटा डोळ्यांवर येत होत्या. कधीपर्यंत आहेस पुण्यात? ह्या रविवारी परत. मुलं कशी आहे तुझी? आता तुझी मुलं तुझ्यापेक्षा उंच झाली आहेत ना? हो ना, जिराफ झाली आहेत दोघंही. तुझी मुलगी कशी आहे? मस्त. बास्केटबॉल शिवाय काही सुचत नाही तिला. अभ्यास ऑप्शनलच टाकलाय तुझ्यासारखाच. तुझं काय वाईट झालं? तिचंही छान होईल सगळं. आपला काळ वेगळा होता. आता किती कॉम्पिटिशन वाढली आहे. पण खरंय, होईल सगळं छान. आत्तापासून काय विचार करायचा? करेल तीही पुढे आली की. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर पुढे काय बोलायचं हे त्याला कळतच नव्हतं. आज तिचा मूड काहीतरी वेगळाच आहे एवढा अंदाज आला होता. 50शीतही खरंच किती सुंदर दिसते ही. म्हणजेच असे मेकअपचे थर नाहीत, उगाच केस रंगवलेले नाहीत. साधी, सोज्वळ आणि स्वतंत्र विचारांच्या बाण्याने थोडीशी कठोर वाटणारी, बरीचशी हळवी आणि ठार वेडी. पाऊस म्हटलं की जिथे असेल तिथे जाऊन चिंब भिजणारी. भेटायचं ठरले की द्राविडी प्राणायाम करून भेटणारी. तो लाटांकडे बघत विचारांची जुळवाजुळव करत असताना त्याला पुढे सरकून तिचं डोकं खांद्यावर ठेवून काहीच न बोलता शांतपणे बसून राहावंसं वाटत होतं. शेवटी तिनंच त्याच्याकडे मान वळवून बघितलं. तो तिचंच निरीक्षण करतो हे बघून ती गोरीमोरी झाली. पण मग सावरून तिने बोलायला सुरुवात केली. तुला खूप विचित्र वाटत असेल ना असं एकट्याला भेटायला बोलवलं मी? आणि थँक्स की भेटायच्या आधी तू 10,000 प्रश्न नाही विचारलेस. बस काय एवढी फॉर्मॅलिटी? त्याने रागावून बुक्का मारण्याची त्याची टिपिकल धमकी दिली. तशी हसून तिनं बोलायला सुरुवात केली. न्यूज फ्लॅश. मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण प्लीज मध्ये थांबवू नकोस. तू काही बोलावंसं अशी अपेक्षा नाही आहे, पण फक्त ऐकून घे. आज नेहमी म्हणतोस ना की रागावणं सोडून दिले, तू ते आज लक्षात ठेव. मग पुन्हा तलावाकडे बघत त्याची नजर चुकवत ती जणू स्वगतच सुरू केलं. मला अजूनही आठवतंय, आपण 6वीत होतो. मी आणि नेहा एका बेंचवर बसायचो. आमच्या बेंचमागेच तुमचा बेंच होता. तू आणि ओमकार. त्यावेळी चक्क उंच मुलींमध्ये गणना व्हायची माझी. त्यामुळे शेवटून दुसरा बेंच. त्यात नेहा म्हणजे उंच, स्पोर्ट्समध्ये, नाचत, अभ्यासात सगळीकडे पुढे. आम्ही दोघी मधल्या सुट्टीत नाव, गाव, फळ, फूल खेळायचो. तर नेहमीसारखीच ती जिंकत होती. तिच्या बाजूनी बरीच जणं होती आणि मी एकटीच माझी वही लपवून लिहित होते. तेवढ्यात तू आलास मागून. मी चिडून वही आणखीनच लपवली. मला वाटलं माझी उत्तरं तू फोडशील आणि तिला जिंकवशील. ते तुला न सांगताही कळलं. तू म्हणालास मी तुझ्या बाजूने आहे. इतकं भारी वाटलं सांगू. आणि मग जिंकणं हरणं नाममात्र राहिलं. तुला हे काही आठवतही नसेल. आठवतं कसं नाही? तू तेव्हा लाल रिबीन बांधून 2 पोनीटेल्स बांधायचीस, छोटी मिनी माऊस, आणि कायम नाकावर राग असायचा. भांडायला तयार. तुला मी रेडोबा नाव ठेवलं होतं माहिती आहे मला, पण मी दाखवलं नाही कधी तसं. तर तेव्हा असं छान वाटलं, पण ते तिथपर्यंतच मर्यादित होतं. मग मी मॉनिटर असताना तू घरचा अभ्यास केला नाहीस तरी तुझं नाव सांगायचे नाही कधीच. शाळा सुटली की आपण घरी जाताना एकत्र जायचो. शाळेजवळच तुझं घर होतं. मी बरीच लांब राहायचे, पण ती 10-1 मिनिट मजेत जायची एकत्र जाताना. पुढे 7वीत असताना मला एका मैत्रिणीने सांगितलं की इतिहासाच्या पुस्तकाच्या मागे तू माझ्या नावामागे आय लव्ह यू असं लिहिलेलंस. ते खरं की खोटं हे अजूनही माहीत नाही, पण ते ऐकून मी तुझ्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लागले. खरं सांगू, इतकी भीती वाटली. मुलीचं नाव खराब होतं, जग नाव ठेवतं काय आणि काय. तेव्हा इतकं छोटं जग होतं ना आपलं. मग मी तुझ्याशी बोलणं खूपच कमी करून टाकलं. असं वाटायचं की सगळ्यांना माहिती आहे आणि आता माझं काही खरं नाही. कसली भीती होती काय माहीत. त्यातच आपल्या शाळेचे महान नियम. 7वी नंतर अ आणि ब अशा तुकड्या वेगळ्या केल्या. 7वीचा रिझल्ट लागला. तुला मार्क किती मिळाले ह्यापेक्षा तू माझ्या तुकडीतच आहेस की नाही याची मला जास्त उत्सुकता होती. म्हणून तुला शोधत होते. तू तर माझ्याशी काहीच बोलला नाहीस.
का कुणास ठाऊक, माझ्यापासून तू काहीच लपवणार नाहीस अशी एक वेडी आशा होती मला. पण तू माझ्याशी एक अक्षरही बोलला नाहीस. मग संपूर्ण उन्हाळ्याची सुट्टी पुढच्या वर्षी तू माझ्या वर्गात असशील की नाही ह्याच विचारात गेली. त्या काळात ना घरी फोन होते ना कुणाशी उघडपणे तुझ्याबद्दल बोलण्याची हिंमत. कसं बोलणार? मला तुकडीत टाकलेलं इतका राग आला होता ना. म्हणजे बुद्धू एवढंच माहीत होतं. त्यात तुला म्हणजे तू मला चिडवणार असं मला वाटत होतं. आपण किती वर्ष ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी न बोलल्याने गैरसमज करून घेतलेले ना. तर असो, शाळेची पुढची 3 वर्ष मी रोज शाळेत लवकर यायचे. तुमची शाळा सुटायची आणि आमची भरायची, तेव्हा तुझी एखादी झलक बघायला मिळेल म्हणून मी धावत पळत लवकर पोचायचे. तू बघून न बघितल्यासारखं करायचास, पण मी माझ्याच नादात होते. तुला लांबूनच बघून खुश व्हायचे. तेव्हा घरात लँडलाईनही नव्हते, त्यामुळे संपर्क असण्याचा संबंधच नव्हता. 10वी झाल्यानंतर तू कोणत्या कॉलेजला गेलास, काय करतोयस ह्याचीही काही कल्पना नव्हती. त्यातच मी आणि शाळेतल्या काही मैत्रिणी पाणीपुरी खायला गेलेलो. माझी टर्न यायची मी वाट बघत असतानाच समोरच्या ग्रुपमधली एक मुलगी माझ्याजवळ येऊन म्हणाली, तू नूतन मराठीमध्ये होतीस का? मी हो म्हटलं. 990ची बॅच का? मी म्हटलं हो. तशी ती निघून गेली आणि तिचा पूर्ण ग्रुप खो खो हसायला लागला. मला काही कळलंच नाही. माझी एक मैत्रीण त्यांच्या ग्रुपच्या जवळच उभी होती, तर तिने त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आणि मला सांगितलं. त्या ग्रुपमधल्या मी तुझ्या शाळेत होते हे माहीत होतं, कारण आत्ता तू त्यांच्या कॉलेजमध्ये होतास. त्या सगळ्यांना सांगितलेलंस की मी तुझ्या मागे लागले. इतकं भयंकर वाटलं ना ते ऐकून. एरवी कमीत कमी 3 प्लेट पाणीपुरी खाणारी मी, त्या 3ऱ्या पुरीनंतर आजतागायत पाणीपुरी खाऊ शकले नाही आहे मी. डोळ्यातलं पाणी ठसक्याने आलंय असा बहाणा करून मी घरी निघून आले. तो काही बोलण्याचा प्रयत्न करणार नाही तेवढ्यात तिने त्याला थांबवलं. स्पष्टीकरण नकोय मला, खरंच खूप वर्षापूर्वीच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. किती खरं किती खोटं काहीच माहीत नाही. खऱ्या खोट्याची शहानिशा करण्याची तेव्हा हिंमत नव्हती आणि आता इतक्या वर्षानंतर इच्छाही नाही आहे. पण इतकी वर्ष हे सगळं आता साठवून ठेवलं ते आता वाहत करायचं आहे. तर घरी आले आणि खूप रडले. माझ्यासाठी जे खूप हळूवार उमललेलं न व्यक्त केलेलं असं खूप खास होतं. त्यांची अशी परवड झाली होती. स्वतः अशीच खूप घाण वाटली. वाया गेलेली मुलगी अशी जी व्याख्या होती ती मला लागू पडत होती. तुझ्या दृष्टीने मी तुझ्या मागे पडले होते आणि तू ते सगळ्यांना सांगत फिरत होतास. माझ्या मनातले सगळे खेळ खोटे होते. मी न बघितलेल्या त्या इतिहासाच्या पुस्तकात माझं नावच नसावं बहुधा. तोही माझ्या मैत्रिणींनी केलेला एक खेळच असावा. सगळ्या जगावरचा विश्वास उडाला. खूप रडून झाल्यावर मनाशी एक निर्धार केला. आता साक्षात मदनाचा पुतळाही माझ्यासमोर आला तरीही मी ढळणार नाही. तेव्हाचं सगळं आठवून आजही तिच्या गळ्यात आवंढा आलाच असंही आजकाल कारण नसतानाही डोळे भरून यायचे. गायनाईकने सांगितलंच होतं की वयाच्या ह्या टप्प्यावर हे असं होणारच. मूड स्विंग्स, डोळे भरून येणं, एकटं वाटणं, बरंच काही होणार. पण मन प्रसन्न ठेवायचं, जे आवडेल ते करायचं, जे मनात येईल ते बोलून मोकळं व्हायचं. तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला एकदम अस्वस्थ वाटायला लागलं. तिच्या रडण्याचं कारण आपण केलेला मूर्खपणा आहे. आपल्यामुळे ती किती हर्ट झाली आहे याची जाणीव त्याला पहिल्यांदा झाली. तू वाईट वाटून नकोस घेऊ. तुला कदाचित हे सगळं माहितीही नसेल. मी स्वतःला समजावलं शेवटी की ते एकतर्फी प्रेम होतं. हे असं करतात हे ऐकून होते. मुलीही एकतर्फी प्रेम करतात हे माहीतच नव्हतं आणि असं करणारी ती मुलगी मी होते. हा एवढा मोठा धक्का होता ना. शाळेतली ती 3-4 वर्ष मी कुठल्याही धुक्यात वावरत होते. इतर मुलींची अफेअर्स होत होती, तुटत होती, नव्याने होत होती. तूही काहींना प्रपोज केलेलंस, पत्र लिहिलेलेस, असं काही बाई कानावर यायचं. तरीही मी त्या अफांवर विश्वास ठेवायचे नाही. स्वतःला समजवायचे की तुला मी खूप आवडते, पण तुला आपलं प्रेम खूप सिक्रेट ठेवायचंय म्हणून तू बोलून दाखवत नाही. कसली मूर्ख होते मी. आणि ती खो खो हसत सुटली. त्याच्याकडे बघण्याची हिंमतच होत नव्हती. तसंच लाटांकडे बघत तो उठून गेला नाही ना एवढी खात्री करून तिने स्वगत सुरू ठेवलं. पण तुझ्या मैत्रिणीमुळे मी जमीनवर आले. स्वतःला सावरलं आणि अभ्यासात बुडवून टाकलं. अर्थात त्या काळात फेसबुक, इन्स्टा नसल्याने तुझी काही खबर बात कळण्याचा प्रश्नही नव्हता. आधी BCom, ते करता करता CA, मग MBA, त्यात इंटर्नशिप, आर्टिकलशिप हे ओघाने आलंच. एव्हाना माझ्या जखमा भरत आल्या होत्या. तेव्हाच नवरोबाची ओळख झाली आणि पहिला मित्र झाला तो माझा. त्याने लग्नाचं विचारल्याबरोबर हो म्हणून मोकळी झाली.
तोपर्यंत कोणत्याही मुलाने माझ्याकडे त्या नजरेने बघितलंच नव्हतं. बहुधा त्यामुळे पहिल्या मुलाने विचारल्या बरोबर त्याला घट्ट करून ठेवलं. पुन्हा बेदम हसू आलं तिला. स्वतःचीच कीव येऊन बेंचवर ठेवलेल्या तिच्या हातावर त्यानं हलकेच थोपटलं. त्याने बळकटी येऊन ती पुढे बोलती झाली. त्यानंतरची वर्ष सगळी घाई गडबडीची गेली. सासरच्या तऱ्हा समजून घेणं, त्या घराला माणसांना आपलं करून घेण्यात, स्वतःच्या करिअरला पुढे नेण्यात कशी गेली कळलंच नाही. बरीच नवीन नाती जोडली गेली, नवीन सर्कल तयार झालं. इतक्या वर्षात पुण्यातही कधी आपली भेट झाली नाही. शाळेनंतर सगळेच आपापल्या फील्डमध्ये प्रगती करण्यात व्यस्त होते. कॉलेज, क्लासेस, इंटर्नशिप, सगळीकडेच मित्रमैत्रिणी, नातेवाईक या सगळ्यांच्या गदारोळात मी नवऱ्याच्या साथीने व्यस्त होत गेले. त्यातच मध्यंतरी आरकूट आलं. आवर्जून तुला शोधलं. तिकडे तुझ्या पोस्ट, तुझे बायको बरोबरचे फोटोज बघून छान वाटलं. तूही तुझ्या आयुष्यात सेटल आहेस, खूप खुश आहेस असं जाणवलं. तुझा नाद तिकडे सोडून द्यायचा होता. इतक्या वर्षानंतर तुझ्याशी बोलण्याची हिंमत नव्हती, तरीही रेटानीच कॉन्टॅक्ट केला. तू तुझ्याच धुंदीत होतास. तुझ्याबद्दल भरभरून बोललास, पण माझ्याबद्दल एक शब्दानेही विचारलं नाहीस. मग कळलं की पुलाखालून कितीही पाणी गेलं तरीही पुलाला पत्ताच नाही आहे. माझ्या मनाचा एक कप्पा तुझ्यात अजूनही कुठेतरी गुंतला होता हे माहितीच नव्हतं. आणि त्यावरची खपली पुन्हा एकदा मीच वास्तऱ्याने खरवडून काढली होती. एक वेळी आशा होती की तूही मला इतकी वर्ष शोधत असशील. मी पिंग केल्यावर तू भरभरून बोलशील. माझ्यावरचा न व्यक्त केलेल्या प्रेमाची कबुली देशील. वेल मनाचेच खेळते. मग पुन्हा कधी ना कधी तुला मेसेजवर पिंग केलं आणि अर्थात तू करणारच नव्हतास. पुन्हा काही वर्ष अशीच गेली, स्वतःच्या आयुष्यात असलेलं सुख शोधण्यात, अनुभवण्यात. मुलांच्या जन्माने एक वेगळ्याच नात्याचा अनुभव आला. माझं सगळं अस्तित्व त्यांच्यासाठीच होऊन गेलं. ह्याआधी इतक्या निरागस प्रेमाचा अनुभवच घेतला नव्हता. मी जरा नजरेबाहेर गेले तरी कावरीबावरी होणारी त्यांची नजर आणि मी समोर येताच मोठं बोळकं भरून हसू. सगळ्या जगाच्या अगदी तुझाही विसर पडायचा लावणारी होती ती वर्ष. त्यातच आम्ही सगळे औरंगाबादला शिफ्ट झालो. मग तर पुन्हा मागेच पडले. येता जाताना वळणावर कधीतरी तू नजरेस पडशील ही जीवघेणी प्रतीक्षाही संपली. मी कयासाने पुण्याला येण्याचं टाळत गेले. आईबाबाचं मग आमच्याकडे येऊन भेटून जात. मुलं लहान असल्याचं कारण कोणालाही पटण्यासारखंच होतं. हल्लीचं काही वर्षापूर्वी व्हॉट्सअपचा ग्रुप झाला आपला. हळूहळू भेटीगाठी व्हायला लागल्या. अगदी पहिल्या गेट टुगेदरला तू भेटशील अशी हुरहुर वाटत होती. तू येणार की नाही हे कोणाला विचारूही शकले नाही. नवरा मुलांसकट सगळे भेटलेलो तेव्हा तुला तुझ्या बायकोबरोबर भेटायची खूप इच्छा होती, पण तुम्ही आलातच नाही. थोडी निराशा झाली खरी, पण मग हयासही वाटलं. तू समोर आल्यावर माझं वागणं काही बदललं असतं तर नवऱ्याच्या नक्कीच लक्षात आलं असतं. असं उगाच वाटून गेलं. ती बावळटच राहील मी. तुला कदाचित कळणार नाही हे सगळं. माझ्या आयुष्यात काही कमतरता होती किंवा नवरा सासर काही वाईट होतं अशातला भागच नाही आहे. लौकिक अर्थाने मी अतिशय सुखी आहे आणि काडीचंही व्यसन न करणारा नवरा, प्रेमळ सासर, आर्थिकदृष्ट्याही कुठलीच कमी नाही. मुलंही वेळेत झाली आणि अगदी लागवही आहेत. हे म्हणतात ना, कधी कधी सुखी टोचतं, तशातला भाग आहे माझा. कुठेही काही कमी नसताना मनात एक सल राहून गेली. तुझी ठुसठुसणारी आठवण आणि तुला माझ्या भावना कधीच न सांगू शकल्याचे शल्य. इंग्लिशमध्ये व्हॉट इफ म्हणतात तसं. प्रश्नचिन्ह. तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटलं असावं कधीतरी अशी भाबडी आशा. अधूनमधून तूही सामील व्हायला लागलास गेट टुगेदरमध्ये आणि मलाच आश्चर्य वाटले. इतक्या वर्षांनी तुला प्रत्यक्षात समोर बघून आता काहीच हललं नाही. इतर मित्रांसारख्याच मी तुझ्याशीही सहज गप्पा मारू शकते. त्यात काहीच वावगं वाटलं नाही. मी खरंच पोक्त झाले होते येव्हाना. तुझं सुटलेलं पोट, पडलेले टक्कर आणि सतत 2 तासाला बाहेर जाऊन सिगारेट पिऊन येणं हेही जाणवलं नाही. तू शाकाहारी तर नॉन व्हेजशिवाय माझं पानही हलत नाही. त्यामुळे मग तू येणार असलास की आपसुक शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये बेट ठरू लागले. ना खुशीनेच मी सामील होत गेले. आठवतंय एकदा आपण सगळे लोणावळ्याला ओव्हरनाईट स्टेसाठी गेलेलो. तिकडे रात्री मी पहिल्यांदाच वाईन घेतली. कॅम्प फायरच्या भोवती बसून आपण गाणी गप्पा मारत होतो. तेव्हा गझलचा सिलसिला सुरू झाला आणि मी अचानक सेंटी झाले. तेव्हा मी गाणं म्हटलेलं, स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा. त्यावेळी तू माझ्या डोळ्यात डोळे घालून असं काही बघितलंस ना की आजूबाजूचं कोण आहे याचा विसरच पडला. त्या एक क्षणी पुन्हा तो
इफचा भुंगा कानात गुणगुणायला लागला. त्यानंतर तू काही मेसेजेस पर्सनलवर पाठवायला लागलास. गप्पांच्या नादात हमखास उशीर व्हायचा, त्यामुळे मी नंतर मुलींना सोडायला कोणी ना कोणीतरी जायचंच. मला जाणवलं की मला सोडायला नेमका तूच यायचास. तसंच एकदा गमतीत मी म्हटलं, काय रे, फक्त सोडायला येतोस, घ्यायला येत जा की रॉयल ट्रीटमेंट. आणि खरंच तेव्हापासून मला घ्यायलाही तू येऊ लागलास. तरीही मी मनाला समजावलं, ह्यात काहीच विशेष नाही, आपण फक्त चांगले मित्र आहोत. अधूनमधून चक्क गप्पा मारणं सुरू झालं. वयाचा पोक्तपणा म्हण किंवा एव्हाना मी वस्तुस्थिती मान्य केली होती असं म्हण, पण त्या काळातल्या आपल्या गप्पा खरंच मन मोकळ्या होत्या. पण तरीही कुठेतरी स्वतःचं मन स्वतःला खायचं. मग उगाच आपले पर्सनल चॅट मी डिलीट करत गेले. त्यात एकदा तू खूप ड्रंक होतास बहुधा, तेव्हा काहीतरी बरकळलास. तुला शाळेतलं काही आठवतंय का? मी होतो ना तुझा जवळचा मित्र. मग का नाही मला समजावून माझ्यासाठी भांडलीस? का आपल्यात अबोला येऊ दिलास? फक्त एकदा विचार करून बघ ना आज, की आपण लांब गेलो नसतो तर काय झालं असतं? पुन्हा एकदा शाळेतले होऊया ना असं काहीतरी. तुला आठवतही नसेल की की हेही माझ्या मनाचे खेळ काय माहिती, पण मी ते चॅट डिलीट केले एवढं मात्र नक्की. त्यावरून मी पुन्हा घसरण्याच्या आधीच स्वतःला सावरलं. मग मात्र मी खाडकन जागी झाले. वस्तुस्थितीची जाणीव झाली. स्वतःलाच प्रश्न विचारले, खरंच मला तुझ्यापासून काही विशेष वाटतंय अजूनही, किंवा कधी वाटलं होतं? ते एक प्रकारचं आकर्षण होतं, मनाचे खेळ होते. काय होते ते? काय वाटते? आज खूप मेडिटेशन केलं, तुझ्यापासून काटेकोरपणे स्वतःला लांब ठेवलं आणि मग हळूहळू स्वतःचीच नवीन ओळख होत गेली. विचारांची सुसंगत सांगड झाली लागली. वयात येण्याच्या काळात एखाद्या मुलाला आपण आवडतो ही कल्पनाच खूप सुखद असते. त्यात आजूबाजूच्या मैत्रिणीही भरीला घालतात. हो, तुझ्याकडेच बघत होता तो, आणि मनाचे खेळ सुरू होतात. त्यात आपल्याकडचे सिनेमेही भन्नाट असतात. नकारातच होकार असतो. खरं प्रेम, खूप वेगळं प्रेम असतं, ह्यात व्हावं असतं आणि तेवं असतं. माझ्या मैत्रिणीतही तेव्हा प्रेमात स्पेशल आपटत होत्या. त्यातच बघून माझ्या मनानेही एक चित्र उभारलं असेल कदाचित. त्या कल्पनेचा माझ्यावर इतका काही पगडा बसला होता की मला सारासार विचार करण्याची बुद्धीच उरली नव्हती. इतकी वर्ष मी त्या संकल्पनेला इतके घट्ट धरून बसले होते की तेच खरं आहे आणि माझं पहिलं प्रेम मी गमावून बसले असं वाटत होतं. पण त्या दिवशी जाणवले की तसं काही नव्हतंच, किंवा निदान तुला प्रत्यक्ष भेटल्यानंतर तरी तू ते खास काही जाणवलं नव्हतं. पण या नादात आता मी तुलाही कुठेतरी गुंफवत चालले. तुझं मला नशेच्या भरात का होईना तू तसं बोलणं, आताशा मला आवर्जून घ्यायला येणं, सोडायला येणं, प्रवासाला जाताना घरी सुखरूप पोचल्यावर मला आवर्जून कळवणं, असं बरंच काही तू स्वतःहून करायला लागलास. आणि अंगावर शहारा आला. भीती वाटली त्या व्हॉट इफची. खरंच जर तुझ्या ही मनात काही असेल माझ्या वागण्याने, मी तुला मिसलीड तर करत नाही आहे ना? हे सगळं ह्या वयात, ह्याला स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर मी व्यभिचार म्हणेन. आपलं लग्न झाले, 16-17 वर्षांची मुलं आहेत. त्यांना जर कळले की आईची काय तेरं चालू आहे तर काय? हसू नकोस बावळट. तो पोट धरून खो हसत होता आणि तिला इतका राग आला न त्याचा की ती घाबरून मनापासून बोलत होती आणि तो हसत सुटला होता. अगं बावळट, कुठे जातेस तू? न्यूज फ्लॅश, मित्रमैत्रिणी गप्पा मारू शकतात. एखाद्या लग्न झालेल्या मुलं असणाऱ्या तुझ्यासारख्या काकूबाईला जवळचा मित्र असू शकतो. क्षणभर मला भीती वाटली की मी तुला काही भलते सलते मेसेज तर नाही केले. एखादी तिहाई ते हाताने ऐकलं तर त्याला वाटेल आपलं खरंच काहीतरी लफडं चालू आहे आणि तू ब्रेकअप करतेस. ती अगदीच कावरी-बावरी झाली. इतक्या वेळाने पहिल्यांदाच त्याच्याकडे वळून बघितलं. त्याच्या डोळ्यातलं पाणी जाणवलं की ती हसल्याने आलंय ते पाणी. खरंच वेळ लागले का आताशा? काय खरं काय खोटं? बस इकडेच 5 मिनिट, मी एक सिगारेट पिऊन येतो. ती काही म्हणणार एवढ्यात तो उठून गेला आहे. तो गेल्याच्या दिशेने ती बघत राहिली. तिच्यापासून थोडं लांब जाऊन त्याने एक सिगारेट शिलगावली. तिचा धूर छातीत कोंडून घेतला आणि मग इतका वेळ थोपवून ठेवलेल्या अश्रूंना वाट करून दिली. त्याच्या पाठीला तिची नजर जाणवली आणि त्याने पटकन हातातली सिगारेट फेकून दिली. जवळच्या बाटलीतल्या पाण्याने खसखस चूळ भरली. तोंडावर पाणी मारलं आणि स्वतःला सावरलं. ती त्याच्याकडेच बघत होती. चला मॅडम, काहीतरी खाऊया ना, भूक लागली आहे खूप. पाणीपुरी दिसते, खाऊया. तिने डोळे मोठे करून रागाने बघितलं. तुला काही वाटलंच नव्हतं ना? मग पाणीपुरी खायला काय हरकत आहे? त्याने मुद्दाम तिला चिथावला
आणि तिचा पडलेला चेहरा बघून त्यालाच त्याची चूक जाणवली. ए बाई, डोळे पुस नाहीतर येणाऱ्या जाणाऱ्यांना मी तुला थोबाडीत मारली असं वाटायचं. हस की ग, असं म्हणत तिला हवेतच गुदगुल्या केल्यासारखं केलं. तेव्हा कुठे ती थोडीशी रिलॅक्स झाली. समोरचं उडप्याचं हॉटेल दिसलं. डोसा खाऊया चल, आज शुक्रवार आहे, व्हेज खा माझ्यासाठी एक दिवस. उडप्याच्या हॉटेलला शिरताना येणारा तो मंद उदबत्ती आणि सांबर याचा संमिश्र सुगंध नकळत मनाला शांत करत होता. टेबल मिळाल्यावर ते दोघंही काहीही न बोलता शांत बसून राहिले. वेटरनं दिलेल्या मेनू कार्डला चालण्याचा बहाणा करत ती त्याची नजर चुकवत होती, तर त्याचं मेनू कार्डच्या आडून तो तिचे निरीक्षण करत होता. लांबून बघणाऱ्याला हे दोन त्रयस्थ वेगळी टेबल न मिळाल्याने बळजबरी एका टेबलावर बसले आहेत असं वाटलं असतं. तिच्याकडे बघताना त्याचं मन भूतकाळात जाऊन पोहोचलं. लहानपणी द्वाड, मस्तीखोर म्हणूनच सगळे ओळखायचे. दर दिवसाआड आईला शाळेत बोलावलं जायचं. शाळेत बाईचा मार आणि घरी आईचा मार ठरलेला. शिक्षा करून करून सगळे दमले आणि मी कोडगा होत गेलो. का वागायचो मी असं व्रात ते देवालाच माहीत. पण त्या मस्तीतही ही माझा चांगुलपणा शोधताना जाणवली. मॉनिटर असताना घरचा अभ्यास तपासायची आणि मी केला नसेल तर आईनं नावही नाही सांगायची. अशा माझ्या छोट्या छोट्या चोखाही सहज न सांगता लपवायची. तिच्याबद्दल नक्की काय वाटतं हे समजून घेण्याची अक्कलच नव्हती त्या वयात. त्यातच एकदा तिचं नाव गिरवत बसलो होतं तर अचानक मागून दादा आला. त्याने वही खेचून घेतली आणि मला चिडवायला लागला. दुसऱ्या दिवशी शाळेत त्याचे मित्र मला चिडवायला लागले. इतका राग आला ना, मग मी तिच्याशी बोलणंच बंद केलं. माझा तिच्याशी काही संबंध नाही असंच दाखवू लागलो. त्यातच मार्क्स कमी पडल्याने मला वेगळ्या तुकडीत टाकण्यात आलं. मग तर आणखीनच चिडचिड झाली. सगळ्या 150 हाण्यात अ तुकडीत आणि आम्हाला ब. आपोआपच हिच्यापासून लांब होत गेलो. जे काही जाणवलं होतं ते तिथे संपून गेलं. त्याचाही नकळत त्याने बोलायला सुरुवात केली. आता मी काय बोलतोय ते ऐकून घे शांतपणे. ह्या गोष्टी तू इतक्या मनाला लावून घेतल्या असतील हे जाणवलं नव्हतं. मान्य आहे की मी तुला कुठलंही स्पष्टीकरण नकोय, पण मलाही मोकळं होऊ देत. आज आपली 10वी झाली आणि कॉलेजचे मंतरलेले दिवस सुरू झाले. त्या काळात घरी नुकतीच लँडलाईन आली होती. माझ्या वाढदिवसाला नेमकी सुट्टी होती आणि आम्ही सगळे घरी होतो. फोन वाजला आणि बाबांनी उचलला. काहीतरी बोलले आणि मला हाक मारली. तुझ्यासाठी कोणा मुलीचा फोन आहे, तिला तुझ्याशीच बोलायचं आहे. दादा लगेच फोनजवळ येऊन बसला. तिचाच फोन असणार. मी फोन घेतला पण तोपर्यंत फोन कट झाला होता. दादांनी घरी सगळ्यांना तू कशी माझ्या मागे पडली आहेस, शाळेत पण माझ्याकडे बघत असायचीस असं काही बाई सांगितलं. मीही ते उडवून लावलं. तो फोन तू केलेलास की दुसराच कोणी ह्याचाही आजतागायत पत्ता नाही, पण तो फोन तूच केलेलास अशी मी समजूत करून घेतली आणि तुझ्यामुळे दादाला चिडवण्याची संधी मिळाली म्हणून तुझा आणखीन राग आला. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये कट्ट्यावर गप्पा चालू होत्या. त्यातच एक मुलगी तुझ्या कॉलनीत राहायची. तिने तुझा उल्लेख केला. आदल्या दिवशीचा दादाचा राग डोक्यात होताच मी लगेच तिखट मीठ लावून तू कशी माझ्या मागे पडली होतीस ते सगळ्यांना हुशारक्या मार्ग सांगितलं. पण त्या सगळ्याचा परिणाम तुझ्यावर काय होईल हे कळलंच नाही. तेव्हा तर नाहीच, पण इतक्या वर्षात मी ते सगळं विसरूनही गेलो होतो ग. नकळत किती दुखावलं मी तुला. जिच्याबद्दल मला नाही ते शब्द ओठांवर काय मनातही येऊ देणार नाही मी. तेवढ्यात वेटरने येऊन विचारलं, क्या लेंगे साब. नको त्या वेळी येऊन नको ते प्रश्न विचारणं हे वेटरच्या जॉब कोडमध्येच असावं बहुधा. दोघांनी बराच वेळ मेनू कार्ड बघून शेवटी इडली सांबाराची ऑर्डर दिली. खाणं होईपर्यंत ती उगाच इकडे तिकडे बघत राहिली. तर तो मनाशी शब्दांची जुळवाजुळवा करत राहिला. भावना मोजक्या शब्दात मांडणं ह्यात तिचा हातखंडा होता, तर स्वतःच्या कोशात बंदिस्त करून घेऊन मुक होत जाणं ह्या त्याच्या स्थायी भाव. पण ह्या क्षणी तिने स्वतःला मिटून घेतलं होतं. शब्दांनी जणू साथच सोडली होती आणि बांध फुटल्यासारखा तो बोलता झाला. सगळं आठवते ग मला. शाळेतले ते दिवस, माझा मूर्खपणा, रादर, माझे अक्षम्य अपराध सगळं आठवतंय. माफी मागूनही ते घाव कधी भरून निघणार नाहीत. मी तुझ्या लायकीचा नव्हतो. मी कधीच. खूप लहान वयातच सिगरेट, दारूची संगत जोडली. अभ्यासात तर उजेडच होता. कसा बसा मी B.Com झालो. दादाच्या ओळखीनेच नोकरी लागली. मार्केटिंगमध्ये चिकटलो. मध्यंतरी कितीतरी मुलींबरोबर लफडी झाली. त्यातच एकीला प्रेग्नंट केलं. आईला कळलं आणि तिने तिच्या लग्नाशिवाय पर्यायच राहू दिला नाही. आमचं लग्न झालं खरं, पण आम्ही दोघेही एकमेकांबद्दल सिरियस नव्हतोच. त्यात ती प्रचंड श्रीमंत इंजिनियर.
त्यांच्या घरी सगळेच उच्च शिक्षित. तिला आमच्याकडे सगळंच खटकायला लागलं. आम्हाला खूप गोड मुलगा झाला. माझा जीव की प्राण होता तो. पण तो झाल्यावर ती जी माहेरी गेली ती परत आलीच नाही. आधी बाळातपणात आराम, मग मुलाला सांभाळायला कोणी नाही म्हणून असं करत ती तिकडेच राहिली. तिचीही चूक नव्हतीच म्हणा. माझी व्यक्ता तिला ते मुलावर ते संस्कार होऊ द्यायचे नव्हते. आईने मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. बाबा, दादा, वहिनींनी मला कुठे व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जा, होमिओपॅथी सुरू करून बघ असे प्रयत्न करत होते. पण आमचं लग्न टिकलं नाही. ते नाही. घटस्फोटाच्या नादात बरीच वर्षे गेली. मला मुलगा हवा होता, पण तोही तिने माझ्यापासून हिरावून घेतला. आमचं राहतं घरही कायद्याने तिला द्यायला लावलं. मुलासाठी मी त्यावरही पाणी सोडलं आणि पुन्हा आई बाबांकडे येऊन राहू लागलो. या सगळ्या धक्क्यांनी आईही आम्हाला अकस्मात सोडून गेली. अवघ्या 32व्या वर्षी डायबिटीज जडला. जगायचाच कंटाळा आला होता. सेल्फ डिस्ट्रक्शन म्हणजे काय ह्याचा बेमिसाल पुरावा होतो मी. का माहीत, पण त्या काळात तुझी खूप आठवण यायची. तुला आठवतोय ना तो ड्रंक कॉल त्या काळातलाच असं वाटतंय. जर मी तुझ्याशी शाळेत धड वागलो असतो तर कदाचित तू माझ्या आयुष्यात आजही असतीस आणि माझी अशी फरफट कधीच झाली नसती. पण ह्या सगळ्यात जर तरच्या गोष्टी होत्या. मला माहीत होतं तुझं लव्ह मॅरेज होऊन तू सुखात आहेस. नवराही तुला साजेसा, उच्च शिक्षित. तुझ्या जगात मला कुठेच स्थान नव्हतं. रात्र नुसते सिनेमे बघत बसायचो दारूच्या संगतीत. बाबांनी खटपट करून ओळखीतल्या एका मुलीशी लग्न लावून दिलं. तिच्यावर मनापासून प्रेम करण्याचा प्रयत्न केला. 1.5 वर्षातच सानियाचा जन्म झाला. तू म्हणालीस ना, तसं तिच्या जन्माने मी पूर्ण बदलून गेलो. जगण्यासाठी आता एक वेगळीच उमेद आलेली. तिच्या बोबड्या बोलांनी आणि जबाबदारीच्या जाणीवेनं मला खूपच सावरलं. बघता बघता कशी वर्ष निघून गेली कळलंही नाही. खोटं का सांगू, तुझी आठवण येणंही बोथट होतं गेलं. मग गेल्या 5-6 वर्षात आपला ग्रुप पुन्हा ॲक्टिव्ह झाला. मीट्स होत गेले. तू असताना शक्यतो यायचो नाही. अलिखित नियम पाळण्याचा खूप प्रयत्न केला. पण मग तुझे फोटो स्टेटस बघितलं की एकदा तरी प्रत्यक्षात तुला भेटावंसं वाटायचं. मग हळूहळू पुन्हा आपली मैत्री जुळली. नव्याने तुला जाणून घेऊ लागलो. मन मोकळ्या गप्पा होतानाच कुठेतरी काहीतरी सुटत गेल्याचं जाणवायचं. मग कधी कधी मी निसरड्या वळणावरून परतायचो. पुन्हा कित्येक आठवड्यांचा, महिन्यांचा अबोला. पुन्हा ग्रुपबरोबर गप्पा-टप्पा असंच चालू राहिलं. पण आपलं सगळं भेटायचो तेव्हा मुलींना घरी सोडण्याची जबाबदारी कोणी ना कोणी घ्यायचं. त्यात मुद्दामून तुला सोडायला मीच येईन ह्याची जबाबदारी घ्यायला लागलो. हळूच एकदा तू गमतीत म्हणाली, सोडायला येतोच तसं घ्यायलाही ये की. मला काय तेवढंच कारण पुरेसं होतं. तेवढाच 5-10 मिनिटांचा तुझा जास्त सहवास. पण सगळ्यांसमोर आपली फारशी मैत्री नाही. तू काहीच खास नाहीस याचे नाटकही पुरेपूर करत राहिलो. मी तुला काहीही बोललेलं नसतानाही तूही शाळेत असताना माझ्या चुका लपवायचीस. तशी माझ्या नाटकात सामील होत गेलीस. बायकोशी भांडणं झालं की असं वाटायचं तू असतीस तर खूप समजूतदारपणे समजून घेतलं असतंस. मामे भावाशी भांडण झालेलं तेव्हा तुलाच मेसेज करून तावातावाने सांगितलेलं. पहिल्यांदाच मन मोकळं रडलो होतो तुझ्याशी चॅट करताना. कधी छोटा मोठा अपघात झाला, प्रवासाला जाताना, घरी सुखरूप पोहोचल्यावर तुला कळवलं गरजेचं वाटू लागलं. मला कळालं होतं की माझा तुझ्यावर कोणताच हक्क नाही आहे, पण तुला कळवण्याशिवाय राहणंही शक्य नव्हतं. तुला माहिती आहे, आजपर्यंत मी स्वतःशी ह्यातलं काहीच मान्य केलं नव्हतं. स्वतःच्या मनाला मी समजावत होतो की ह्यात काहीही वावगं नाही आहे. तरीही तुझ्याशी केलेलं प्रत्येक चॅट ताबडतोब डिलीट करत होतो. तू केलंस त्या मेडिटेशनच्या मलाही गरज आहे बहुतेक. पण मला माहिती आहे तुझं नसलं तरी माझं एकतर्फी प्रेम होतं आहे. हो, मी आज जरी खोटं नाही बोलू शकत. माझं काही चुकतंय का? गप्प का अशी? बोल ना काहीतरी. त्याने इतका वेळ बोलून झाल्यावर एक मोठा श्वास घेतला. त्याच्या लक्षात आलं की त्याच्याही नकळत त्याचे डोळे भरून आले होते आणि तिच्याही डोळ्यातून अश्रूंचा पूर आला होता. तरीही ती हसत होती. खूपच अजब रसायन होतं ते. बावळट बोल ना, आजूबाजूला बघ. बाकीचे सगळे केव्हाचे निघून गेलेत. हॉटेल स्टाफही आता आपली ब्यात कधी टळते ह्याचीच वाट बघतोय. डोळे पुस आणि निघूया आता. सुरुवातीला त्रयस्थांसारखे बसलेले दोघे एव्हाना सगळा परकेपणा सोडून गप्पांमध्ये हरवलेले असताना त्यांना डिस्टर्ब न करण्याचे एटिकेट्स निदान आता तरी सगळेच वेटर्स पाळत होते. त्याला एकदम चोरट्यासारखं वाटू लागलं. बिल पे करून आणि घसघशीत टीप ठेवून ते दोघे बाहेर पडले. धन्यवाद ही स्टोरी ऐकल्याबद्दल. आणि आपली स्टोरी ला लाईक आणि सबस्क्राईब करा.